नमस्कार मंडळी, मी कोल्हापूरची स्नेहा स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ आहे सोमवारचा. थोडी तब्येत वगैरे ठीक नाही त्यामुळे लेट येतोय, थोडंसं समजून घ्या. तर सोमवारचा दिवस होता, पावसाने थोडीशी उघडीप घेतलेली होती आणि त्यामुळं ना मग आम्ही थोडंसं बाहेर पडलो होतो. कारण जसा पाऊस चालू झाला तसं आम्ही बाहेर पडलोच नव्हतो. चार भिंतीच्या आतमध्ये जे काय होतं ते होतं घरामध्येच. तर संध्याकाळी 5 वाजताना आर्नोची स्कूल सुटली. आर्नोला स्कूलमधून घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही चाललो होतो पंचगंगा नदीची पाण्याची पातळी बघण्यासाठी. कारण बरेच जण म्हणत होते की पाणी भरपूर वाढलेलं आहे नदीला, त्यामुळं मग आम्ही निघालो होतो ते बघण्यासाठी. तर व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू बघत राहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर, जे कोण चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि आवडल्यास एक जरूर लाईक करा. तर आता अचानकच ना निम्म्या वाटेमध्ये आलो आणि आर्नवचा लागलाय कान दुखायला. तर आता आर्नवचं मेडिकलमध्ये ना ड्रॉप घ्यायला लागले. तर बघू शकता इथं मेडिकलमध्ये त्याला ड्रॉप घ्यायला लागले. आता बघूया. अचानकच त्याला आता शाळेतून आम्ही घेऊन चाललो होतो आणि निम्म्या वाटेत आल्यानंतर अचानकच त्याला ना ठणके घालायला चालू झाले कानामध्ये. तर आता तात्पुरतं त्याला ड्रॉप घेतो आणि उद्याच्या त्याला हॉस्पिटलमध्ये दाखवे. तर व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू बघा. आहेच की प्रत्येक व्हिडिओमध्ये आपला दोन रेनकोट मिस्टरांनी आता खरेदी केलेली आहे, त्यांच्यासाठी एक आणि माझ्यासाठी एक असं. तर चला आता आपण निघूया पुढे. तर आता आपण पोहोचलेलो आहोत पंचगंगा नदीच्या ठिकाणी. तर बघू शकता इथून आता बॅरिकेड लावून रस्ता बंद आहे चालू तसा, पण पाण्याची पातळी तुम्ही बघू शकता कुठंपर्यंत आलेला आहे. तर पात्राबाहेर पाणी पडलेलं आहे. तर ही आहे आपली पंचगंगा नदी. तर मागच्या महिन्यातच तुम्ही बघितलं असाल की भरपूर नद्या ह्या कोरड्या पडल्या होत्या आणि आता हे नद्यांची पातळी पाणी केवढं आले.